हॅलो स्टुडंट्स, आज आपण 11वी मॅथमॅटिक्सचा सेक्शन 1 जो आहे त्याच्या अतिशय महत्त्वाच्या अशा चॅप्टरकडे आज आपण सुरुवात करणार आहोत की ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री इज द ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. तुम्हाला ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय माहिती आहे? एक स्पेशल मॅथमॅटिक्सची ब्रांच आहे. तुम्ही 10वीला शिकलेला आहात. त्रिकोणमिती आहे ना, मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि मग ह्याला इन जनरली असं म्हटलं जातं की ट्रिग्नोमेट्री इज द ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ अँगल्स अँड साइड्स ऑफ द ट्रायंगल. ओके, तर यामध्ये आपल्याला ह्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये जवळजवळ 11वी आणि 12वीच्या मॅथमॅटिक्सचा जर विचार केला तर 50% मॅथमॅटिक्स हे ट्रिग्नोमेट्रीवरती डिपेंड आहे. नंबर ऑफ फॉर्म्युले आपल्याला 11वीमध्येच मिळत आहेत आणि ते फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे असतात. अतिशय इंटरेस्टिंग असतात, सोपं असतं आणि त्यामुळं तुम्हाला ते जमेल, मला खात्री आहे. फक्त तुम्ही 10वीला कसं केलं हे आता जास्त हे करू नका. काही जणांनी 10वीला, काही जण म्हणतात आम्हाला माहिती आहे 10वीचं मॅथ्सला आम्ही काय केलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला. तर आता तसं नाही. आता आपल्याला ह्यानं आता घाबरलं पाहिजे. आपल्याला 10वीत काही जण म्हणतात की आम्ही घाबरत होतो साइन कॉस टॅनला. तसं नाही, आता ह्याची बारी आली आता घाबरायची. म्हणजे एवढं तुम्ही आता तयारी ठेवली पाहिजे की ट्रिग्नोमेट्री आपण परफेक्ट करूया. ठीक आहे, तर आता ह्या ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आणि ट्रिग्नोमेट्री सेकंड असं दुसरा आणि तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे. आज आपण दुसरा चॅप्टर सुरू करतोय. पहा, आपला पहिला चॅप्टर संपला. आपण मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर संपला. 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपण मॅथमॅटिक्स म्हणजे काय आहे 11वीचं किंवा 12वीचं सिलेबस बऱ्यापैकी आता हळूहळू तुम्हाला समजायला लागला आहे. हायस्कूल लेवलचं मॅथमॅटिक्स आपल्याला पुढं काय काय लागतं हेही आता लक्षात यायला लागलेलं आहे. आणि हे बघत असताना आपला पहिला चॅप्टर संपलेला आहे आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा चॅप्टरकडे सुरुवात केलेली आहे की ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. ओके, मग एकूण ट्रिग्नोमेट्रिक रेशो किती आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किती असतात? तर त्याचं उत्तर तुम्ही निश्चितच सांगू शकता की 6 फंक्शन्स आहेत. कोणकोणते आहेत? तर साइन, कॉस, टॅन आणि त्याचे व्यस्त सेक, कोसेक आणि कॉट. करेक्ट, हे 6 फंक्शन्स आपल्याला निश्चितपणे माहीत आहेत सगळ्यांना. प्रत्येकाचे व्यस्त, ते व्यस्त होत असताना काही जणांचं अजून कन्फ्युजन होतं. तर इथे तुम्ही परफेक्ट असला पाहिजे की साइनचा व्यस्त असतो तो कोसेक असतो, कॉसचा व्यस्त असतो सेक असतो आणि टॅनचा व्यस्त कॉट असतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला आधीच माहीत असणं गरजेचं आहे. 10वीमध्ये अजून आपण काय शिकलो तर आयडेंटिटी, फंडामेंटल आयडेंटिटी होत्या बघा. 3 फॉर्म्युले होते. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा इज इक्वल टू 1 है ना, ह्या पद्धतीनं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. या 3 आयडेंटिटीच्या सहाय्यानं तुम्हाला एक्झाम्पल्स होती. LHS इज इक्वल टू RHS दाखवायचे वगैरे ह्या टाईपची एक्झाम्पल्स होती. आणि याच्यासोबत जे महत्त्वाचा टेबल होता की ज्यामध्ये आपण त्याला स्टँडर्ड अँगलच्या किमती म्हणत होतो. 0, 30, 45, 60 आणि 90च्या किमती आपल्या या परफेक्ट असल्या पाहिजेत. साइन 30 म्हटलं का विदिन सेकंडमध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे की साइन 30ची व्हॅल्यू 1/2 असते. कॉस 45 म्हटलं का 1/√2. तर ह्या किमती तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. जे 10वीला झाले तेच आता आपल्याला 11वीला आहे. याच्यासोबत आपल्याला थोडेसे अँगल एक्सटेंड केलेले आहेत. 10वीची डेफिनेशन होती ती राईट अँगल ट्रायंगलच्या स्वरूपामध्ये होती, अपोजिट साईड डिव्हायडेड बाय हायपोटेनियस. आता ती डेफिनेशनच्या सहाय्यानं आपल्याला एनी अँगलसाठी जनरल डेफिनेशन घ्यायचे. आपल्याला पहिला हा जो चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री 1मध्ये ह्यात जास्त आर्टिकल नाहीत. ह्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला फक्त जनरल डेफिनेशन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची, त्यामध्ये प्रत्येक क्वाड्रंटमध्ये कोणते रेशो पॉझिटिव्ह असतात निगेटिव्ह असतात, सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, त्यानंतर पिरियोडिसिटी चालू वर्ष फक्त डिलीट केलेलं आहे पण त्याची रेंज काय आहे, डोमेन रेंज काय असतं हे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच बघायचं आहे. हे आणि पोलर फॉर्म काय असतो त्या ठिकाणी, पोलर कॉर्डिनेट्स कसे डिफाईन केले जातात ह्याच्यावरती आपल्याला 2च एक्सरसाइजचा छोटा चॅप्टर आहे की जो 10वीच्याच फॉर्म्युल्यावरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, पाहूया. आता यामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला डेफिनेशन्स सांगतो काय आहे ट्रिग्नोमेट्रिकची. तर इथे मी लिहितो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ, पहा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ एनी अँगल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ एनी अँगल म्हणजे कोणत्याही अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसं डिफाईन केलं जातं. तर ही डेफिनेशन सांगायच्या आधी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये स्टँडर्ड अँगल कशाला म्हणायचं, म्हणजेच अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. थोडक्यात त्याची रिव्हिजन करतो. तर स्टँडर्ड अँगल म्हणजे सपोज दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस अँड हिअर इज ओरिजिन. अँगल AO
suppose here is a terminal arm B, angle AOB is equal to theta. This angle is called as the स्टँडर्ड अँगल. म्हणजे आपण डेफिनेशन पाहिले पहिल्याच चॅप्टरमध्ये. इफ द इनिशियल रे ऑफ द डायरेक्टेड अँगल is along the x axis and vertex is at the origin, then that angle is called as the standard angle or angle in standard position. म्हणजे इनिशियल रे जो आहे तो एक्स ॲक्सिसवरती पाहिजे आणि त्या अँगलचा व्हर्टेक्स हा ओरिजिनला असला पाहिजे. अशा अँगलला स्टँडर्ड अँगल म्हणायचं. मग टर्मिनल आर्म जो आहे तो कोणत्याही क्वाड्रंटमध्ये असला चालतो. फर्स्ट क्वाड्रंट असो, सेकंड असो, थर्ड असो, फोर्थ असो. ही डेफिनेशन. आणि याच्यासोबत स्टँडर्ड सर्कल कशाला म्हणायचं हेही पहा. तर स्टँडर्ड सर्कल म्हणजे ज्या सर्कलचा सेंटर हा व्हर्टेक्सला ओरिजिनला असतो, ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिनला असतो त्या सर्कलला काय म्हटलं जातं? स्टँडर्ड सर्कल असं म्हटलं जातं. स्टँडर्ड सर्कल. आणि याच्या सहाय्यानंच आपल्याला ट्रिग्नोमेट्रिकची डेफिनेशन आहे आणि जनरल डेफिनेशन आहे. एनी अँगलसाठी डेफिनेशन आहे. कशी अँगल आहे पहा. तर ही डेफिनेशन तुम्हाला स्टँडर्ड सर्कल समजलं की ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिनला असतो त्याला स्टँडर्ड सर्कल असं म्हणायचं. आणि जर ह्या सर्कलची रेडियस जर 1 युनिट असेल, 1 रेडियस म्हणजे समजा OP हा पॉईंट आहे, हे डिस्टन्स 1 आहे म्हणजे रेडियस 1 असेल तर त्याला काय म्हणायचं? स्टँडर्ड युनिट सर्कल असं म्हटलं जातं. स्टँडर्ड युनिट सर्कल. तर हेही आपल्याला डेफिनेशनसाठी माहीत पाहिजे म्हणून ही डेफिनेशन मी आधी सांगितली. ट्रिग्नोमेट्रिकच्या डेफिनेशनसाठी स्टँडर्ड सर्कल कशाला म्हणायचं किंवा स्टँडर्ड युनिट सर्कल कशाला म्हणायचं हा कन्सेप्ट आधी मी क्लिअर केला. तुम्हाला समजलं असेल आता स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय. परत एकदा पहा. ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिनला असतो, ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिनला असतो त्याला स्टँडर्ड सर्कल असं म्हणायचं. आणि जर त्या सर्कलची रेडियस 1 युनिट असेल तर त्याला स्टँडर्ड युनिट सर्कल असं म्हणायचं. आता किती सिंपल डेफिनेशन आहे पहा ट्रिग्नोमेट्रिकची. आपण 10वीमध्ये जी पाहत होतो ती डेफिनेशन्स अशी होती. ABC हा राईट अँगल ट्रायंगल असायचा. समजा इथं थीटा असेल तर तुम्ही साइन थीटा कसा डिफाईन केला होता? साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे AB डिवायडेड बाय AC. कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे BC डिवायडेड बाय AC. आणि टॅन थीटा म्हणजे साइन भागिले कॉस म्हणजे AB डिवायडेड बाय BC, अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. त्या पद्धतीनं ह्याचा आधार घेऊन आपण एनी अँगलसाठी ती डेफिनेशन कशा पद्धतीनं डिफाईन करायची पहा. कारण आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये, छोटा आहे चॅप्टर, ह्यामध्ये फक्त डेफिनेशन, पोलर कॉर्डिनेट्स, सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स याच्यावरती आपला 2.1 पहिला एक्सरसाइज आहे. आणि पोलर कॉर्डिनेट्स आहेत, रेंज आहे आणि जे स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज तर आपल्या माहीत असतातच त्याच्यावरती आपला 2.2 एक्सरसाइज. असा 2 एक्सरसाइजचाच हा चॅप्टर आहे. तर तुम्हाला डेफिनेशन आता आपण पाहूया सुरुवातीला कशा पद्धतीने ते डिफाईन केली जाते. तर स्टँडर्ड सर्कल वगैरे आपण आता कन्सिडर करूया. कन्सिडर द स्टँडर्ड सर्कल विथ रेडियस R. सपोज इट्स रेडियस इज R. लेट PXY बी एनी पॉईंट ऑन द सर्कल सच दॅट OP इज इक्वल टू R. Okay, angle AOP is in standard position. Suppose here now construct, draw PM perpendicular on the x-axis PM. Then we know here is x coordinate, therefore distance of OM is x and distance of PM is y. Okay, आता पहा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. इथं OPM हा राईट अँगल ट्रायंगल झाला त्या पद्धतीनं. आणि आपण जर डेफिनेशन वापरली साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे y डिवायडेड बाय R. पहा आपले ॲक्च्युली R हे काय रेडियस आहे बरोबर आहे आणि y म्हणजे त्या पॉईंटचा y कॉर्डिनेट आहे. अँगल काय आहे माहीत नाही आपल्याला. जसं तिथं राईट अँगल ट्रायंगल 30, 60, 90 किंवा 45, 45, 90 या पद्धतीनं तुम्ही डिफाईन केलं तसं इथं पहा एनी अँगलसाठी y डिवायडेड बाय R इज नथिंग बट साइन थीटा अँड कॉस थीटा इज इक्वल टू x डिवायडेड बाय R. कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस ह्या पद्धतीनं. पण थीटा माहीत नाही. XY हा पॉईंट काय आहे तर त्या टर्मिनल आर्मवरचा तो पॉईंट आहे. तुम्हाला फक्त टर्मिनल आर्मवरचा जरी पॉईंट दिला तर त्याच्यावरून तुम्ही 6च्या 6 फंक्शन डिफाईन करू शकता. मग एकदा साइन थीटा आणि कॉस थीटा माहीत झालं का टॅन थीटाची डेफिनेशन आपल्याला माहितीच आहे. साइन थीटा अपॉन कॉस थीटा किंवा बाय डेफिनेशन opposite side divided by adjacent side and therefore we get y by x. This is the
डेफिनेशन ऑफ टॅन थिटा इज नथिंग बट वाय अपॉन एक्स. आणि हे मिळाल्यानंतर आपल्याला ह्याचे तिन्ही फंक्शनचे 3 व्यस्त. साईनचा व्यस्त काय कोसेक, देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू रेसिप्रोकल, टेक रेसिप्रोकल आर डिवायडेड बाय वाय. सेक थिटा इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एक्स. कॉसचा व्यस्त सेक आणि टॅनचा व्यस्त कॉट, कॉट थिटा इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय वाय. तर अशा पद्धतीनं आपण 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिफाईन केले. ओके, जनरल सर्कल कन्सिडर केला आपण, स्टँडर्ड सर्कल की ज्याचा सेंटर हा ओरिजिनला आहे, रेडियस आर आहे. लेट पी एक्स वाय बी एनी पॉईंट ऑन द सर्कल सच दॅट अँगल ए ओ बी इज इक्वल टू थिटा. अशा पद्धतीनं तो स्टँडर्ड अँगलही कन्सिडर केला. देन द 6 ट्रिग्नोमेट्रिक रेक्स शोज किंवा 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर डिफाइन्ड ॲज फॉलोज. फर्स्ट वन इज sin of theta is nothing but y upon r. Second one is cos theta is equal to x upon r. Tan theta is equal to y by x. Next fourth one is cosec theta is r upon y. Fifth one is sec theta is equal to r by x. And last one is cot theta is nothing but x divided by y. अशा पद्धतीनं आपण ह्या डेफिनेशन त्या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. ओके, ठीक आहे. तर आता ह्या पद्धतीनं आपण याचं रेशो कसे असतात. आता अजून एक गोष्ट इथे क्लिअर करतो. समजा जर युनिट सर्कल असेल, पहा यामध्येच युनिट सर्कल असेल, आपण फक्त हे समजून घ्यायचं, हे काय पाठ करत वगैरे बसायचं नाही, अंडरस्टँड करायचं नाही. या टेक्स्टबुकमध्ये थिअरॉटिकल पार्ट बराचसा दिलेला आहे, पण जे आपल्याला महत्त्वाचं आहे MCQला, CETला, JEEला, बोर्डला किंवा 12वीच्या दृष्टीनं ते फक्त आपण घेतोय. इथं बरेच काय काय इतकं म्हणजे डिटेलमध्ये दिले. ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे ट्रिगोमेट्रिक, याचं मिनिंग म्हणा किंवा त्यामध्ये त्याचे ग्राफ्स म्हणा, ग्राफ तर डिलीटच केलेले आहेत. तर एवढं जास्त काय दिलेलं आहे की त्याची काही आवश्यकता नाही. किंवा स्पेसिफिक अँगल कसे फाइंड आउट करायचे, 30, 60, 45, 90, 120, 150, 135 या अँगलच्या किमती कशा काढायच्या वगैरे काही आवश्यकता नाही आपल्याला ते किमती वगैरे काढत बसायचं. जे महत्त्वाचं आहे अतिशय म्हणण्यापेक्षा ते तेवढा भाग सोडला तर बाकी सगळंच महत्त्वाचं आहे आणि ते आपण सगळं व्यवस्थितपणे घेणार आहे. लक्षात आलं. तर आता पहा, इथं जर समजा युनिट सर्कल असेल तर युनिट सर्कलमध्ये रेडियस किती असते, 1 युनिट असते. आणि 1 असेल म्हणजे आरची किंमत जर 1 ठेवली आपण प्रत्येक ठिकाणी, पहा आरची किंमत जर 1 ठेवली तर साइन थिटा म्हणजे वाय, कॉस थिटा म्हणजे एक्स कॉर्डिनेट आहे ना, टॅन थिटा वाय अपॉन एक्स आहे, कोसेक म्हणजे ह्याचा व्यस्त वाय अपॉन 1 म्हणजेच 1 अपॉन वाय. तर ह्या पद्धतीनं आणि सेक थिटा म्हणजे 1 अपॉन एक्स. तर अशा पद्धतीनं ती डेफिनेशन तिथं डिफाईन होतील ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कलच्या बाबतीमध्ये. म्हणजे आरची किंमत जर 1 ठेवली तर एक्स कॉर्डिनेट, त्या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट म्हणजे कॉस थिटा आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे साइन थिटा. तर हे तुम्हाला रिमार्कमध्ये देण्यापेक्षा इथंच मी तुम्हाला ओरली सांगितलेलं आहे. लक्षात आलं. 6 फंक्शन्स कसे डिफाईन केले जातात. ठीक आहे. आता आपण सायन्स पाहूया त्याचे. सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. यामधलं जो दुसरं आर्टिकल आहे ते म्हणजे काय, सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. सायन्स म्हणजे चिन्ह, सायन्स ऑफ ट्रिगो फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. सेकंड आर्टिकल त्यामधलंच, डिफरंट क्वाड्रंट्स. डिफरंट क्वाड्रंट्स, क्वाड्रंट्स म्हणजे काय, चिन्ह, त्या ठिकाणी चरण. डिफरंट म्हणजे वेगवेगळे. सायन्स SIGN, सायन्स म्हणजे काय, चिन्ह. तर वेगवेगळ्या चरणामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची चिन्ह कोणकोणते असतात वेगवेगळ्या चरणामध्ये. आपल्याला चरणच माहिती आहेत आहे ना, कशा पद्धतीनं ते असतात, कुठं असतात, ह्याची रेंज काय असे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. हे फर्स्ट क्वाड्रंट असतो, हे सेकंड क्वाड्रंट. चरणलाच इंग्रजीमध्ये क्वाड्रंट असं म्हटलं जातं. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे हे 4 क्वाड्रंट असतात. यामध्ये रेंज काय असते फर्स्ट क्वाड्रंटची, 0 लेस दॅन थिटा लेस दॅन π/2. मुद्दाम मी अँगल रॅडियनमध्ये लिहितो, मी 0 to 90 न लिहिता, कारण हे तुम्ही डिग्री रॅडियन आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलेलोच आहात. 0 to π/2. इथं π/2 लेस दॅन थिटा लेस दॅन पाय म्हणजे 90 ते 180. त्यानंतर याची रेंज काय आहे पहा, 180 ते 270 म्हणजे पाय लेस दॅन थिटा लेस दॅन 3π/2. आणि याची रेंज काय आहे, 3π/2 to 2π म्हणजे 270 ते 360. ओके. पहा ह्यामध्ये आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय सांगतं, मागाच्या डेफिनेशनवरून पण आपण डिफाईन करू शकतो. मी तुम्हाला माहितीसाठी थोडक्यात सांगेन ते सुद्धा, पण ते एवढं महत्त्वाचं नाही. आपल्याला फक्त पाठ करायचं आहे ह्याच्या संदर्भामध्ये. ऑल साइन
टॅन आणि कॉस. हे ओनली पॉझिटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर गिवन इन धिस डायग्राम. म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. ऑल म्हणजे 6च्या 6, साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट. 0 ते 90 मधल्या कोणत्याही अँगलच्या किमती ह्या कंपल्सरी पॉझिटिव्हच घ्यायच्या. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. इन सेकंड क्वाड्रंट साइन इज अ पॉझिटिव्ह. आता इथं लिहिताना मी साइन लिहिले, पण साइनचा व्यस्त जो आहे कोसेक तोही पॉझिटिव्हच असतो. कारण आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून मी साइन कॉस टॅनच फक्त डिफाईन केले. आणि याच्यासोबत तुम्ही लक्षात ठेवा की ह्याचा व्यस्त ह्याच्यासोबतच आहे. म्हणजे साईनचा व्यस्त कोसेक, साइन पॉझिटिव्ह म्हणजे कोसेक पॉझिटिव्ह. दोन्ही पॉझिटिव्ह, राहिलेले 4 निगेटिव्ह. मग निगेटिव्ह कोणते तर कॉस आणि टॅन आणि त्या दोघांचे व्यस्त. तिसऱ्या क्वाड्रंटला टॅन पॉझिटिव्ह आणि चौथ्या क्वाड्रंटला कॉस पॉझिटिव्ह. म्हणजे ह्यांचे व्यस्त ह्याच्यासोबत आहेतच. म्हणजे ह्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये प्रत्येक क्वाड्रंटमध्ये 2-2 फंक्शन्स पॉझिटिव्ह आहेत आणि 4 निगेटिव्ह आहेत. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, राहिले 4 निगेटिव्ह. टॅन आणि कॉट, करेक्ट, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, राहिलेले 4 निगेटिव्ह. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, राहिले 4 निगेटिव्ह. पण आपण पाठ करताना लक्षात ठेवताना टेक्निकनं ऑल साइन टॅन कॉस किंवा ASTC असं लक्षात ठेवा. किंवा ह्याला सिम्बॉलिक नोटेशन अजून आपल्याला असंही सांगता येईल, ऑल सिल्वर टी कप्स. ऑल सिल्वर टी कप्स असं जरी पाठ केलं तर ASTC पहिलं लेटर जे आहे. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी, काही टेक्स्टबुकमध्ये, काही रेफरन्स बुक्समध्ये असं पण आहे की हे टेक्निक लक्षात ठेवण्यासाठी ऑल स्टुडंट्स टेक कॉफी हे जरी तुम्ही कोटेशन पाठ केलं तर त्यातलं प्रत्येकातलं पहिलं जे अक्षर आहे ते काय सांगते तर क्रमानं पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या चरणामधले पॉझिटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फक्त डिफाईन करतात. ओके, म्हणजे ह्या डायग्रामवरून आपण लक्षात ठेवायचं. आता पहिल्यामध्ये ऑल पॉझिटिव्हस का आले तर मगाची डेफिनेशन पाहिली आपण. जर टर्मिनल आर्म जर पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल तर XY हा जो पॉईंट असतो PXY तर दोन्ही प्लस प्लस असतात. त्यामुळं ते सगळे पॉझिटिव्ह आले. कारण प्रत्येक डेफिनेशनमध्ये सगळे प्लस ठेवले, X आणि R सगळेच पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंटमध्ये जर टर्मिनल आर्म आला असता, पहा हा टर्मिनल आर्म, तर इथं जो PXY हा जो पॉईंट आहे, PXY हा पॉईंट, तर ह्यामध्ये XY कसा असतो तर X मायनस असतो आणि Y प्लस असतो. रेडियस काय हे डिस्टन्स फॉर्म्युल्यानं कंपल्सरी पॉझिटिव्हच असतं. मग कॉस थिटाची डेफिनेशन आपली काय आहे X/R आणि साइन थिटा काय आहे Y/R. मग इथं आपला X निगेटिव्ह आहे म्हणजे X जर निगेटिव्ह ठेवला तर निगेटिव्ह भागिले पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे कॉस निगेटिव्ह आला. साईनचं डेफिनेशन Y/R आहे, Y पॉझिटिव्ह आहे म्हणजे साईन पॉझिटिव्ह आला. म्हणून त्या पद्धतीनं साईनच आपण इथं फक्त पॉझिटिव्ह घेतला. तसेच टॅन सेक कोसेक कॉटला आपण डिफाईन करून ह्या डेफिनेशननुसारच हे ठरवलेलं आहे. कसं ठरवलं हे महत्त्वाचं अजिबात नाही, तरी मी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला मगाशीच बोललो की कसं आलं हे फक्त दाखवलं, पण आपल्याला पाठ करायचं फक्त एवढं, ऑल साइन टॅन आणि कॉस. म्हणून आपण या बाबतीत असं लिहू शकतो की धिस the above figure shows that म्हणजे किंवा adjacent figure shows that you can also write down shows that only positive trigonometric functions are defined. म्हणजे शेजारच्या डायग्राममध्ये ॲडजसंट फिगर शोज दॅट ओनली पॉझिटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर डिफाइन्ड इन डिफरंट क्वाड्रंट्स. वेगवेगळ्या चरणामध्ये असलेले फक्त पॉझिटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स दाखवलेले आहेत. ओके, आणि यावरून तुमच्या आता लक्षात आलं असेल की, आणि हे कसंही लक्षात ठेवू शकता, धिस कॅन बी रिमेंबर्ड ॲज, त्याच्याच पुढे लिहिलं तरी चालतं खालच्या ओळीला, धिस कॅन बी रिमेंबर्ड बाय शॉर्टमध्ये लिहा ASTC और ऑल सिल्वर टी कप्स. या पद्धतीनं तुम्ही लिहिलं तरी चालेल, ऑल सिल्वर टी कप्स. ओके, समजलं? व्हेरी गुड. ठीक आहे. आता एक्सरसाइज घ्यायच्या अगोदर महत्त्वाचं अजून एक काय राहिलं की आपल्या स्टँडर्ड अँगलच्या किमती, जो टेबल आहे तो टेबल त्या ठिकाणी आपल्याला आता घ्यायचा आहे. तर यामध्ये पुढचं आर्टिकल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स. राईट डाऊन दिस.
नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स. स्पेसिफिक अँगल्स म्हणजेच आपले जे स्टँडर्ड अँगल जे आहेत 0, 30, 45, 60, 90 याच्या किमती, याच्यावरतीच आपला तो एक्सरसाइज आहे. कशा पद्धतीनं फाइंड आउट करायच्या वगैरे अँगल्स हे आहे आपल्याला कसे फाइंड आउट करायचे. कारण आता जी डेफिनेशन जी झाली जनरल डेफिनेशनसाठी त्याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. पण आपल्याला ते महत्त्वाचं नाही, आपल्याला किमती पाठ असणं गरजेचं आहे. लिहा त्याच्या खाली, द फॉलोइंग टेबल शोज दॅट the following table is very important. The following table is very important for the specific angles. For specific angles of trigonometric functions. ओके, आता इथं त्या ठिकाणी टेबल देतो मी. अँगल घ्या इथं 0, मी वरचं थोडंसं पुसतो ह्या ठिकाणी. 0, 30, 45, 60, 90, 180, 270 आणि 360. फक्त तिन्हीसाठी जरी तुम्ही डिफाईन केला तरी चालतं. त्याचे व्यस्त असतात त्याच्यासोबत हे माहिती आहे. त्यामुळं आपण घेताना काय करायचं, फक्त साइन कॉस टॅनच्याच किमती पाठ करायच्या. अँगल या बाजूला दाखवले आणि खाली ट्रिगो फंक्शन टी फंक्शन्स लिहितो खाली. यामध्ये साइन कॉस टॅन, साइन कॉस आणि टॅन, बस एवढंच ह्या पद्धतीनं आपण डिफाईन करू. म्हणजे याच्या व्यस्त घेतल्या का आपल्याला त्या किमती कोणकोणत्या असतात माहीत असतात. साइन 0ची किंमत 0. तुम्ही हायस्कूलला तसा टेबल तयार केलेलाच आहे. 0 ते 4 लिहा, त्याला 4ने डिवाइड करा वगैरे वगैरे, स्क्वेअर रूट घ्या, उलट लिहा, है ना. आता ते न करता आपल्या ह्या किमती पाठ असल्या पाहिजेत. 0, 1/2, 1/√2, √3/2, 1, साइन 180 0, 270 -1 अँड 360 इज अगेन 0. कारण 0 साइन 0ची किंमत 0, 360 म्हणजे फिरून त्याच ठिकाणी आलं. ओके, आता इथं 1, √3/2, अगेन 1/√2, हिअर इज अ 0, सॉरी हिअर इज 1/2, 0, -1, 0 आणि 1 अँड लास्ट वन इज टॅन. साइन भागिले कॉस 0/1, 0. हिअर इज 2 to get cancel, 1/√3, here is 1, √3, not defined, infinity. Symbolically we write as like this and we say here not defined or infinity. Here again 0, here infinity, here is 0. तर अशा पद्धतीनं महत्त्वाचे ज्या व्हॅल्यूज आहेत, जो टेबल आहे तो टेबल मी इथं तुम्हाला दिलेला आहे. हा टेबल तुम्ही पाठ करायचा, परफेक्ट करायचा. कोणत्याही अँगलची किंमत विचारलं का विदिन सेकंदमध्ये तुम्ही हे सांगितलं पाहिजे. आणि त्यासाठी हा टेबल तुम्हाला मी इथं मुद्दाम दिला आहे. तुम्ही 0 ते 90च्या किमती पाठ आहेतच, त्याच्याशिवाय 180, 270 आणि 360च्या किमतीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा किंवा पाठ करा. कारण आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहे. त्या किमती काढत बसायला आपण वेळ घालवायचा नाही, ह्या किमती पाठ असल्याच पाहिजेत. तर ह्या पद्धतीनं आपण ते डिफाईन करू शकतो. पहा, झाला का टेबल? राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ह्या किमती पाठ असणे फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या किमतीसोबत आपल्याला आता यानंतर ह्याच्यावरतीच आपला एक्सरसाइज 1.1 आहे. तर तुम्ही या ठिकाणी ह्या म्हणजे आज आपण काय काय पाहिलं बघा. ह्या आजच्या लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन्स काय असते, जनरल डेफिनेशन बघितली, स्टँडर्ड सर्कल आणि स्टँडर्ड युनिट सर्कल हे पाहिलं. त्याबरोबर आपण सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स दुसरा आर्टिकल बघितलं. वेगवेगळ्या ASTC, ऑल सिल्वर टी कप्स, है ना. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये साइन पॉझिटिव्ह, थर्डला टॅन पॉझिटिव्ह आणि फोर्थला कॉस पॉझिटिव्ह. ओके, आणि त्यानंतर हा टेबल, याच्यावरती आपल्याला 2.1 एक्सरसाइज आहे की जो आपण आता नेक्स्ट लेक्चरला तो सॉल्व करायला घेणार आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. आणि ह्या ज्या किमती आहेत ह्या तर किमती तुम्ही काढलेल्याच असतात स्टँडर्ड अँगलच्या साह्यानं किंवा राईट अँगल ट्रायंगलच्या साह्यानं. पण 180, 270, 360ची ही सुद्धा व्हॅल्यू कशी आली दाखवतो मी इथं. महत्त्वाचं आहे ते आपल्याला किंमत पाठ असली पाहिजे. कशी आली तर मगाच्या डेफिनेशननुसार दाखवतो. पहा, हे बघा, सर्कल
युनिट सर्कल आपण कन्सिडर करूया, स्टँडर्ड युनिट सर्कल. 180 अँगल म्हणजे इथं आला अशा पद्धतीनं, म्हणजे तो पॉईंट इथं आला. पी हा जो पॉईंट इथं दाखवला होता PXY, तो पॉईंट इथं आला. इथला कॉर्डिनेट काय असणार आहे? -1,0, कारण एक्स ॲक्सिसवरती पॉईंट आहे, वाय कॉर्डिनेट 0 असणार आहे. निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असल्यामुळं काय असणार आहे? -1, कारण त्या सर्कलची रेडियस ही 1 असते. बघा 90, 180, 270, 360च्या किमती जर लक्षात येत नसेल तर आपण पटकन ह्या आयडियानुसार सुद्धा काढू शकतो. समजा जम्बलिंग होतं आहे, कॉस 180ची किंमत 0 का -1, कॉस्टची व्हॅल्यू -1 आहे, पण जम्बलिंग व्हायला लागलं 0 का -1, तर आपण लगेच 180चा अँगल काढायचा, इथला पॉईंट डिफाईन करायचा. हा पॉईंट डिफाईन करायला काहीच अडचण नाही, कारण रेडियस 1 आहे, युनिट सर्कल असल्यामुळं त्या सर्कलची रेडियस 1 आहे, म्हणजे पॉईंट लिहिताना -1 0 आला. कॉस थिटाची डेफिनेशन काय असते? x, आणि साइन थिटा म्हणजे y. मग डेफिनेशन आपण पाहिली, कारण x/r आहे, पण r काय रेडियस आहे ती 1 आहे, म्हणजे एक्सच फक्त राहिलं. कॉस थिटा म्हणजे एक्स कॉर्डिनेट, मग ह्या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट काय आहे? -1, आणि थिटा म्हणजे किती? 180, म्हणून कॉस 180 इज इक्वल टू -1, आणि साइन 180 इज इक्वल टू साइन 180 म्हणजे वाय कॉर्डिनेट किती आहे? 0. पहा इथे मी लिहिले, साइन 180ची किंमत 0 आणि कॉस 180ची -1, आणि टॅन म्हणजे साइन भागिले कॉस केलं का टॅन मिळतो, आणि राहिलेले सेक कोसेक कॉट म्हणजे तिन्हीचे व्यस्त फक्त घ्यायचे, है की नाही? तिन्हीचे व्यस्त घ्यायचे. 0चा व्यस्त इन्फिनिटी, -1चा व्यस्त -1, 0चा व्यस्त इन्फिनिटी, म्हणजे त्या पद्धतीनं. समजा कुठेतरी किंमत ठेवताना 270ची किंमत आली, मग 270ची व्हॅल्यू माझ्या पण लक्षात नाही, समजा त्या ठिकाणी 0 आणि -1 मला सांगता येत नाहीत. साइन 270ची किंमत -1 आणि कॉस 270ची 0. मग अशा वेळेस काय करायचं? पटकन 270 अँगल कुठे येतो? इथे येतोय, म्हणजे हा पॉईंट डिफाईन करायचा. ह्याचे कॉर्डिनेट्स लिहिता आले पाहिजेत. हा वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसवरती एक्स कॉर्डिनेट 0 असतो, आणि वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह वाय ॲक्सिस आहे, रेडियस 1 आहे, त्यामुळं इथला पॉईंट काय असणार आहे? -1, कारण हे डिस्टन्स 1 आहे, पण निगेटिव्ह वाय ॲक्सिस असल्यामुळं पॉईंट लिहिताना काय येणार? 0 -1. अँड बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक्स कॉर्डिनेट मीन्स कॉस थिटा, देअरफॉर कॉस 270 इज इक्वल टू 0 अँड साइन 270 इज इक्वल टू -1. म्हणून साइन 270ची किंमत -1 आणि कॉस 270ची किंमत 0 लिहिलेली आहे. तर ह्या पद्धतीनं सर्व किमती काढलेल्या असतात. 90 असेल, 180, 270, ह्याच्यासोबत तुम्हाला 120 काढा, 150 काढा, असे जे वेगवेगळे स्पेसिफिक अँगलचे होते त्याची काय आवश्यकता नाही, ते फाइंड आउट करायचे. जो आहे महत्त्वाचा टेबल तो तुम्ही परफेक्ट करा. आपण पुढच्या तासाला काय करूया? एक्सरसाइज, ह्या तिन्ही आर्टिकलवरचा एक्सरसाइज पाहूया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? डेफिनेशन, सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट अँड व्हॅल्यूज, इम्पॉर्टंट टेबल फॉर फाइंडिंग द specific angles, trigonometric functions of specific angles. Okay, thank you.